श्रीधर ठोंबरे यांच्या घरी. ते आपल्याला बाईट हे ते यांच्या घरी रायबा आणि मल्हार हा बैल आहे. बघूया ते काय सांगत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीधर शेठ टोंबरे, बॅनरवर नाव लागतं. तसेच मला सिद्धू सेठ. तसेच मला आता गावा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मला सिद्धू शेठ नावाने बोलवतात, पण माझं बॅनरवर नाव श्रीधर शेठ टोंबरे असते. आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत? माझ्या दावणीला पहिला एकच बैल होता, बंटी म्हणून. बंटी चिकार गाड्या बाहेर काढल्या, ठोकल्या पण चिकार गाड्या. शेलूला त्यांनी पहिली शर्यत केली. म्हणजे तुमचं नाव बंटीने उज्ज्वल केलं. उज्ज्वल मध्ये त्यांनी शेलूमध्ये अड्ड्यात माझं नाव उज्ज्वल केला. वावेचे आपले राहुल पाटील बोलतात ते नाही का, ते त्यांचा पायरा होता. शर्यत जाऊन राणा नाही तो बाजी बाजी मध्ये त्यांनी एक शर्यत केली. तिथं आम्ही वरती आलो. वरती येऊन मग आम्ही मोठ्या मोठ्या क्षेत्रात गेलो. मग ते मोठे मोठे बैल पहिले गेले. तो काय विकला? ऐका ना, बंटीची खरेदी कुठून झाली? बंटीची खरेदी आमच्या गावातूनच झाली. कारण ऋषिकेश दामणे हा ते पण होते पहिल्यात पार्टनरशिप मध्ये बैल होता. ते एक दिवस असे दुकानात गेले तर त्यांना विक्रमचं दुकान भेटले. तेव्हा त्याही बघितलं वासरू ताईट आहे. त्याही मला कॉल फिरवला, आज खरेदी करायची. लगेच तिकडनं मी घरी कामावरून आलो. कॅश मी कर्जतला गेलो, कॅश काढली. कॅश अमाऊंट मोठी होती. अमाऊंट खूप मोठी होती. पण तेव्हा लगेच तेजस आदत होता का तेव्हा बंटी? आदात होतो ना. बंटी विकण्याचं कारण काय? ऐका ना, खरेदी कशी झाली. खरेदीला मोठी स्टोरी आहे. खरेदी अशी झाली का मी तेजसला कॉल केला, कारण की बैल बांधायला जागा नव्हती. म्हणजे तुमची इथून सुरुवात होती. सुरुवात इथून ग्राउंड लेवल पासून. ग्राउंड पण. मग तेजसला कॉल केला. तेजस, मी आणि ऋषिकेश डायरेक्ट निघलो. विक्रमचं दुकान आहे तिथे गेलो. त्याला किती पैसे त्याने ठरवला. प्राइस मी उघड करू शकत नाही काही कारणास्तव. नंतर मी ती खरेदी केलीच. गुलाल टाकून बैल घरी घेऊन आलो. बैल आणला, बैल ठेवल्या. नंतर अशी खरेदी झाली. आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत? आता माझ्या दावणीला 2 बैल आहेत. विकला का? तुम्ही विक्री का केली त्याची? विक्री अशी झाली माझ्याकडे तुमचे दुसरे मालक. विक्री अशी झाली की त्याला आम्ही खाला घालायचो, बैल मारायला लागलो. अरे बापरे. त्यामुळे ऋषिकेश पण बोलला आपल्याला जमणार नाही, कारण की आमचं साम्राज्य कमी होतं तेव्हा आम्ही बिंजोड मध्ये नव्हतो केलं. आम्ही खालच्या हा. तर बैल आम्हाला आवरायचं नसेल, सारखी तो आदात मध्येच मारायला उचलावा. मग तेव्हा आम्ही विचार केला ऋषिकेशने मी का बैलाची आपण विक्री करूया. तर विक्री खूप आली, पण आम्हाला मला माहिती ऐका ना, विक्री आमचं इकडे चालू होता, पण आमचं नियोजन चालू होता. पण आमचं इथं कर्जत तालुक्यात आम्हाला बैल विक्री करायची नव्हती. म्हणून आम्ही पुण्या साईडला विक्री म्हणजे तिकडे आम्हाला कॉल फोटो पाठवला. चाकण बाजारात फोटो पाठवला. चाकण बाजारात नाही, चाकण पुण्याच्या पुढे ते आम्हाला म्हणजे आम्ही फोटो पाठवला. वडकीला आम्ही 2 दिवस वस्तीला होतो तिकडे बैल. नंतर आम्ही तिथे गेलो, खरेदी केली. नंतर ऋषिकेश बोलतो चला आपण विक्री केलं, तिथे व्यवहार केला. प्राइस सांगू शकत नाही काही कारण. तुमच्या दावणीला कोणता वासरू आला? नंतर आम्ही मल्हार खरेदी केला. पार्टनरशिप मध्ये होता का तो? पण तो पार्टनरशिप मध्ये 3 पार्टनर होते. तिसरा पार्टनर कोण तुमचा? तो अजय, तो तिकडे असतो, तो कर्जतला. तो सेट असतो. सेट आहे ना. आणि तुम्ही आता सध्या चर्चेत होता तो तुमचा माणिक होता. माणिकने करार केलता का? करार केलता 1 वर्षासाठी. 4 महिन्याचा करार होता अजय जाधवच्या नावाने. पण कसं माहिती आहे का, मी बेडा सज्ज केला, कारण की बैल बांधायला तेव्हा आमची खालच्या ग्राउंड म्हणून सुरुवात झाली ना. माणिकने आम्हाला 7-8 गुलाल सलग दिले. तुमचं नाव चर्चेत आणलं, खूप चर्चा तिथे खूप गाजला. त्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली. त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला एक नवीन अजून खरेदी करू. नवीन खरेदी करण्यासाठी सज्ज होती पोरा. आणला, घेतला आम्ही, खरेदी केला ना. दुसरा खरेदी केला? मल्हार बैल खरेदी केला आम्ही. तो कुठून केला? तो आम्ही चांदय माहिती आहे? कुठे आली ती? आपला कडावच्या बाजूलाच आहे. म्हणजे तुमच्या एरियातला? आमच्याच एरियातला. खरेदी तो आपले सचिन. कुठले सचिन? इथले चांदायचे ड्रायव्हर. हा, त्यांच्याकडनं आम्ही 2,51,000ला. अरे बापरे. म्हणजे टॉपची खरेदी पब्लिकला टॉपची खरेदी. हो नक्कीच. तेव्हा आदत होतं का? आदत होतं वासरू, पण गाडी मोठ्या मारायच्या. आदत मध्ये टॉपच्या गाड्या खेळल्या, खूप गाड्या गेल्या आणि नाव पण खूप केलं. आणि तेव्हा आमचं कसं बिनजोडच्या शर्यती करायला लागलो ना. आम्हाला आता वरच्याच याला राहायला लागलो. एखादी तुमच्या आठवणीतली शर्यत सांगा ना. आठवणीची बोलावं तशा खूपच गाड्या होत्या, तरी पण एक तुमच्या मनात एकच आठवणीची. आम्ही सैराट ठोकल्याला इथे कोसगावला, तिथे मी कमीत कमी 5-6 हजार विन झालो.
म्हणजे माझेच लागलेले, म्हणजे तेव्हा खूप मोठी शर्यत होती ना, गाडी जाम पळालेली. ऐका ना, आम्हाला असं तुमची शर्यत आठवते मल्हारची, गाडावच्या पाठीवर झाली. हो नक्कीच. ते काय सांगाल त्याबद्दल? तेव्हा काय झालं माहितीये का, मी त्यांना बोललो, कारण की बैल होता टाईट, पण ते पहिरेवाला होतं ना, त्यांना वाटलं का बैल एवढा नाहीये, ते बोलतात गाडा मांगा. अशी खूप तुमची चुक्या, ऐका ना, चुक्या झाल्या आमच्या. आम्ही बोललो नका गाडा बांधू, मला माहितीये ना बैल किती होते. पहिरेवाले ते इकडचे होते, आपला नंद्या म्हणून, पनवेलचा नंद्या, मोठा नंद्या. हा, ते आपलं मोठा बैल होता तो चहा, पण त्यांचं ते जमलंच नाही त्यांना. म्हणून गाडी एकदम सुद्धा झाली. पण ते पेंडिंगचा आम्हाला ह्याच घ्यायचा होतं. पण आमचं कसं ऋषिकेश शेट बोलले तिकडे का निकाल त्यांना द्या, तर मग आम्ही आमच्या हातपायच गल्ले, मग निकाल देऊन टाकला त्यांना. तुम्ही मल्हार आता घाटावर सुद्धा पाठवलं. घाटावर अशी आठवणीतली कोणते मैदान? आठवणीची म्हणजे मैदान, आम्ही तिकडे गेलतो, आमची शर्यत जमलेली 21 हजारावर. अरे बाप. ती शर्यत आम्ही आटील ड्रायव्हरांना बसवलेलो. ते बोलतात का बैलावर बैल गाडा बांधू, पण आम्ही बोललो नका बांधू, ऐका, बैल नाही ऐकत. ते बोलतात नाही बांधायला लागेल. पण जशी आटीलनी गाडी हकलली तसा त्याला कळलं याचा ताव. ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्रातला टॉपचा ड्रायव्हर. हो नक्कीच ना. नंतर तिकडे बैलाची चर्चा झाली. तिकडे ते बोलायला लागले का वासरू तिथे एक बैल होता चंदर म्हणून, त्याची टॉपची त्याची खरेदी होती 21 लाखाची. अरे बापरे. तुम्हाला माहित आहे सोनाई गार्डन? तळेगाव. तिकडे मोठे ते त्यांचं हॉटेल बिटेल एकदम प्रोफेशनल होते माणसं. तेही डायरेक्ट बोलले का आम्हाला तुमचा बैल द्या एक फेऱ्यासाठी. मग आम्ही विचार केला, देऊन टाकला. आम्ही उजवीने टाकला, पब्लिकनी नाही. काय गाडी आली सुंदर, अतिशय त्यांच्या डोक्यात बसला. त्याच्यात आबाशेवाला आले. आबाशेवाले म्हणजे महाराष्ट्र. आमचा फोटो पण त्यांच्या बरोबर, आपण तो टाकू नंतर टाका तुम्ही. ते आम्हाला स्वतः भेटले. आम्हाला ते त्यांच्या हॉटेलवर नेले तिकडे. आम्हाला जेवण बिवण काय आमची सुविधा, इथे आम्हाला डायरेक्ट 10 लाख रुपये प्राईज लावले. काय बाबा, 10 लाखाच्या पुढे ठेवले घ्या. आणि तुमचा नंदी आम्हाला द्या. आम्ही हार मानणार नव्हतो, कारण की आम्हाला मुंबईमध्ये बिनजोडच खेळायचं होतं. हो. आणखी अजून कोणी मागणी केली मल्हार बैला? मल्हारला खूप मागणी झाली. परत आम्हाला मल्हारचे ते कराराचे पण येत होते. पण आम्हाला कसं, आमची हाऊस होती, आमची पोरं आहेत, त्यांची हाऊस होती, त्यांच्यासाठी आम्ही काहीही मध्यस्थी घातलीच नाही. गावातले कोणकोणते मुलं असतात तुमच्यासोबत? आमच्या बरोबर अखिलेश दाभणे, नंतर ऋषी आपले ऋतिक ठोंबरे, संदेश ठोंबरे. सुट्टी मेकर आमचा तेजस असतो. कधी ड्रायव्हर आम्ही कसं माहितीये का, विठ्ठल नाना बोलावं तसं आहेच, पण तसेच मी जास्त करून याला बसवतो, आपला चांदपचा कोण, पंकज ड्रायव्हरला बसवतो. ना कुणाल ड्रायव्हर पण असतो, पण तो आता कामाला. आवडीचा ड्रायव्हर कोणता तुमचा? माझा आवडीचा ड्रायव्हर शाकीर ड्रायव्हर. खूप गाडी राजा बैलाचे मालक शाकीर तात्या. हो, ज्यांचा राजा आता टॉप मध्ये पळतो. हो नक्कीच. तेच आता चिमण्यांची पण ते राजाची पण आता विक्री केली ना, ते 81 लाखाला. ते त्यांचे मालक. ठीक आहे, आपण मुलाखत थांबूया. आता आपण जाणार आहोत मल्हार बैलाचे दुसरे मालक, म्हणजे जे मोठे आहेत असे ऋषिकेश भाई दाभणे भाई म्हणून त्यांना गावात ओळखतात. सांगा तुमची ओळख. प्रथम मी तुमचे आभार मानतो, तुम्ही धन्यवाद संवाद साधण्यासाठी आले, त्यामुळे तुमचे धन्यवाद. तुमची ओळख सांगा. माझं नाव ऋषिकेश भाई दाभणे, सरपंच कोशाने. कोशाने. मग तुम्ही सरपंच पदाचा काय